घनसोलीतील माथाडी कामगारांच्या मोडकळी झालेल्या घरांच्या पुनर्विकासाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. रविवारी झालेल्या सर्वसाधारण बैठकीत पुनर्विकास प्रक्रियेतील 79 अंतर्गत पुनर्विकासाची प्रक्रिया बैठक पार पडली. या बैठकीत कलम 79 च्या ठरावाला बहुमताने मंजुरी मिळाली असून या प्रक्रियेत भगवती या बांधकाम व्यावसायिकाची बहुमताने निवड करण्यात आली आहे. त्यामुळे माथाडी कामगारांच्या मोडकळीस आलेल्या घराच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला असल्याने तेथील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. या पुनर्विकासाला विरोध आहे की पाठिंबा आहे? आज आमची विशेष सर्वसाधारण सभा सिम्प्लेक्स सातई सोसायटीची झाली. 79A याची आज आमची जी विशेष सर्वसाधारण सभा लागली होती. सर्वात आनंदाची बातमी म्हणजे ज्यांच्या माध्यमातून हा पुनर्विकास प्रक्रिया चालू आहे अशा आपले सौरांचे लाडके युवा नेते, या विभागाचे नवनिर्वाचित नगरसेवक श्री सौरभ ऋषिकांतजी शिंदे यांच्या माध्यमातून ही प्रक्रिया चालू आहे. सर्वात आनंद मोठा आहे की आज सर्व सभासदांनी जो विश्वास दाखवला आणि 79 याची जी प्रक्रिया होती ती मोठ्या आनंदाच्या उत्सवामध्ये आणि कोरम पूर्ण होऊन जास्त सभासदांनी उपस्थित दाखवून ती चांगल्या वातावरणामध्ये आज पार पडली. तर सांगायचा उद्देश एकच आहे. मी प्रथम शासनाचा आभार मानणार आहे. या महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री माननीय नामदारजी देवेंद्र फडणवीस साहेब असतील, माननीय उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब आज या राज्याचे नगरविकास मंत्री आहेत. आमच्यासाठी खूप आनंदाची बातमी म्हणजे जे त्यांनी 300 चौरस फूट स्क्वेअर फुटाचं जे आज जे घरांची वय जी 8 आहे ही मर्यादा आमची काढून टाकलेली आहे. त्याचा खूप मोठा फायदा आम्हाला सिम्प्लेक्सवासियांना झालेला आहे आणि याचीच एक प्रचिती म्हणून आज आम्ही जी 79A प्रक्रिया ही जी आज या ठिकाणी सहनिबंध कार्यालयाकडे आम्ही पत्र पाठवलं होतं सर्व सोसायट्यांचं आणि त्यांनीसुद्धा आम्हाला आज खूप चांगलं असं सहकार्य करून आज आमच्या या 79A प्रक्रियेसाठी त्यांनी अधिकारी नेमणूक करून आज ते अधिकारी या ठिकाणी पाठवले होते आणि अधिकारी आले असताना त्यांनीसुद्धा अतिशय चांगलं असं मार्गदर्शन करून 79A जो कोरम लागतो ती कोरम संख्या त्यांनी या ठिकाणी येऊन तपासणी केली आणि त्यांची कोरम ही संख्या पार होऊन जास्त आमच्या सभासदांच्या सह्या झाल्यात आणि हाच विश्वास आमच्या सौरभदादांच्यावरती आमच्या सर्व सिम्प्लेक्सवासियांचा आहे. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे अतिशय सर्वांना विश्वासात घेऊन आणि पारदर्शक पद्धतीनं ही प्रक्रिया चालू आहे. तर मी परत एकदा सांगतो की शासनाचा आभार मानावं तेवढं कमी आहे आणि सौरभदादांच्या बाबतीमध्ये जी प्रक्रिया पूर्ण झाल्यापासून जे त्यांनी पाठपुरावा केला आणि मला वाटतं हा पाठपुरावा केल्याचं यश हे त्यांना आणि आम्हाला सर्वांना मिळालेलं आहे. तर मी पुन्हा एकदा सौरभदादांचे या ठिकाणी आभार व्यक्त करणार आहे आणि आज सहनिबंध कार्यालयामधून आम्हाला जे सहकार्य मिळालं या ठिकाणी येऊन त्यांनी आम्हाला जे मार्गदर्शन केलं आणि या ठिकाणी आज चांगली मीटिंग पार पडली त्याच्याबद्दल आम्ही सर्व सोसायटींचे या ठिकाणी पदाधिकारी आहोत, सभासद आहोत आणि अतिशय आज आम्ही समाधानी आहोत. एकमताने भगवती स्कायलाईन इन्फ्राला कुठेतरी नियुक्त करण्यात आलेला आहे. यस काय म्हणजे देण्याचं आश्वासन केलेलं आहे. या ठिकाणी भगवती बिल्डर्स आम्ही नेमणूक केली होती, परंतु 79A प्रक्रिया म्हणजे आज शासकीय मान्यता शासकीय मंजुरी घेण्यासाठी आज ही प्रक्रिया होती. तर त्यांनी आम्हाला या ठिकाणी 505 स्क्वेअर फूट कार्पेट एरिया या ठिकाणी आम्हाला देण्याचं मंजूर केलं आहे. बाकी सर्व असणाऱ्या अम्युनिटीज आम्हाला ते देणार आहेत आणि सौरभदादांनी या ठिकाणी आम्हाला सर्वांना त्याचं मार्गदर्शन केलेलं आहे. भगवती बिल्डर्सने सुद्धा त्या ठिकाणी जेव्हा नेमणूक झाली त्यावेळेस त्यांनीसुद्धा आम्हाला खूप चांगलं असं मार्गदर्शन केलं आहे आणि त्यांच्यावरती आजही आमचा पूर्ण विश्वास आहे. म्हणून 79A प्रक्रिया अतिशय चांगल्या वातावरणामध्ये पार पडली. जे कोणाला जमलं नाही ते कुठेतरी सौरभ शिंदे यांनी करून दाखवलं आहे. यस आज खरंच खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारला. आज आमच्याकडे ही प्रक्रिया खूप दिवसापासून बरेचसे नेते बरेचसे पदाधिकारी या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करत होते. असंख्य पक्षाचे नेते या ठिकाणी करत होते, परंतु आज आम्हाला सार्थ अभिमान आहे सौरभदादांचा. त्यांनी जशी ही प्रक्रिया चालू केली आणि शासनाकडे जो पाठपुरावा चालू केला त्यासाठी आज त्यांना ते यश आलं आणि ते यश येण्यामागचं प्रमुख खरंच सर्व सहकारी आमच्या सर्व 7ही सोसायट्यांचे संचालक मंडळ आणि सर्व सभासद त्यांच्या पाठीशी आजही खंबीरपणे उभे आहेत. आपलं नाव? संदीप सकाराम लटांबळे, अध्यक्ष श्री गुरुदेव दत्त हाऊसिंग सोसायटी इविंग घनसोली सेक्टर. पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज.